नमस्कार, रुपाली पाककलेमध्ये मी रुपाली तुमचं खूप मनापासून स्वागत करते। आज आपण अतिशय भन्नाट चवीचा हरा अंडा टिक्का मसाला कसा करायचा हे बघणार आहोत। अंड्याचे खूप सारे प्रकार तुम्ही केलेही असतील, पण आज अतिशय वेगळ्या पद्धतीने आपण हा स्मोकी फ्लेवरचा अंडा टिक्का मसाला कसा करायचा हे बघणार आहोत। हा अंडा टिक्का मसाला तुम्ही गरमागरम भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा पावाबरोबर सुद्धा अगदी भन्नाट लागतो। नक्की ट्राय करून बघा। चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। हरियाली अंडा टिक्का मसाला करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी इथे मी 4 अंडी उकडून घेतलेली आहेत। त्यानंतर इथे कोथिंबीर घ्यायची आहे। इथे आपण 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1 इंच आलं घेतलेलं आहे, 3 ते 4 आपल्याला हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि त्याबरोबर आपल्याला 20 पुदिन्याची पानं घ्यायची आहेत। त्याचबरोबर आपल्याला 10 ते 12 काजू घ्यायचे आहेत। हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे। कढईमध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे। आता आपल्याला काही याच्यामध्ये खडे मसाले घेतलेले आहेत। त्याच्या इथे मी जिरं घातलेलं आहे 1 चमचा आणि इथे मी काळी मिरी घेतली आहे 2 ते 3, हिरव्या मिरच्या घालायच्या आणि दालचिनीचा तुकडा घालायचा आहे। छान असं गरम करून घेतल्यावरती जिरं छान फुलू द्यायचं आहे। त्यानंतर इथे 2 कांदे मी बारीक कट करून घेतलेले आहेत, ते आपल्याला तेलावरती छान असे परतून घ्यायचे आहेत। कोणतीही भाजी करताना कांदा छान परतून घेतला ना की भाजीची टेस्ट आणखीन छान वाढते। हलकासा गुलाबी रंगावरती येईपर्यंत आपण ह्याला परतून घेणार आहे। आता कांदाही आपला छान असा परतून झालेला आहे। आता आपल्या यामध्ये काही मसाले ॲड करायचे आहेत। तर इथे मी 1 चमचा धना पावडर घेतलेली आहे, अर्धा चमचा याच्यामध्ये जिरा पावडर घालायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालायची आहे आणि 1 चमचा याच्यामध्ये मी लाल तिखट मसाला घातलेला आहे। लाल तिखट मसाला तुमच्या गरजेप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि सर्व साहित्य आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही जर जास्त तिखट खात असाल तर एखादा चमचा जास्त घातलं तरीही चालेल। सर्व असं मॅश करून घ्यायचं आहे। छान अशी ग्रेव्ही तयार झाली पाहिजे। आता आपला मसालासुद्धा छान परतून झालेला आहे। आता आपण जो वाटलेला मसाला होता, हिरवं वाटण जे तयार केलं होतं ना, ते सुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। मिक्सरमध्ये थोडे पाणी घालायचं आहे आणि ते सुद्धा याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि मसाला आपला छान असा शिजवून घ्यायचा आहे। तुम्ही यासाठी गरम पाण्याचा वापर करा। थोडंसं कोमट पाणी आपल्याला याच्यामध्ये करून घ्यायचं आहे, त्यामुळे याचा कलर पण खूप छान येतो। त्यासाठी इथे कोमट पाणी आपल्याला घालायचं आहे। चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि पुन्हा छान असं शिजवून घ्यायचं आहे। आपल्याला 1 ते 2 मिनिटासाठी आपल्या याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे आणि मसाला आपला छान असा शिजवून घ्यायचा आहे। तुम्ही ते बघू शकताय बघा, मसाला आपला मस्त एकदम शिजलेला आहे आणि पाणी जे घातलं होतं ते सुद्धा आपल्यालाही बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे। तुम्हाला जर एकदम पातळ थोडंसं करायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये आणखी थोडं पाणी घातलं ना तरीही चालेल, पण पाणी न घालता आपण थोडं हा मसाला घट्टच ठेवायचा आहे। त्यामुळे भाकरीबरोबर, चपातीबरोबर खायला अतिशय भन्नाट लागतो। आणि याच्यामध्ये मी 1 चमचा इथे मी कसुरी मेथी घातलेली आहे। थोडंसं आपल्या याच्यामध्ये अर्धा चमच्यापेक्षा पण आपल्याला कमी गरम मसाला वापरायचा आहे। सर्व साहित्य आपल्याला पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। आता हा मसाला मला थोडंसं घट्ट वाटत आहे, त्यामुळे मी थोडं पाणी ॲड केलेलं आहे। जास्त नाही आपल्याला करायचं आहे, 1 ते 2 चमच आपल्याला पाणी याच्यामध्ये ॲड करायचं, थोडं पातळ करून घ्यायचं आहे। त्यानंतर उकळलेली अंडी आपल्याला अशी स्लाईसमध्ये कापून घ्यायची आहेत। तुम्ही जर स्लाईसमध्ये कापली नाही ना तर उभ्या अशा प्रकारे कापलीत ना तरीही सुद्धा चालू शकतात। उभी जरी कापलीत ना किंवा बारीक गोल रिंगमध्ये कापलीत ना तरीसुद्धा छान लागतात। तर अशा पद्धतीने ती मी गोल कापून घेतलेली आहे, ती सुद्धा आपल्याला याच्यामध्ये ॲड करायची आहे। अंडी घातल्यानंतर याला आपण 1 ते 2 मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे, म्हणजे अंड्याला मसाला छान असा लागला जाईल। तुम्ही ते बघू शकताय बघा, मस्त एकदम अंड्याला मसाला असा लागला गेलेला आहे आणि आपला हा तयार झालेला आहे अंडा टिक्का मसाला। तर आपण ह्याला फ्लेवर देण्यासाठी, आणखीन जास्त टेस्ट वाढण्यासाठी आपण ह्याला स्मोकी फ्लेवर देणार आहोत। त्यामुळे आपल्याला हरियाली अंडा टिक्का मसाला अतिशय टेस्टी लागतो आणि चवीला पण अगदी भन्नाट लागतो। तर त्यासाठी इथे मी एक कोळसा गरम करून घेतलेला आहे। छोटी वाटी घ्यायची आपल्याला। कोळसा गरम झाल्यानंतर याच्यावरती आपल्याला 1 चमचा तूप घालायचं आहे आणि लगेचच याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे। ह्याला आपण झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटे ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर गरमागरम हरियाली अंडा टिक्का मसाला खाण्यासाठी तयार झालेला आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा,
जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.